आहे. आपल्या समोर विषय सादर करते शिवाजी महाराजांच्या कालखंडातील शोध. एकमेव राजा आहे, एकमेव राजा ज्याने परिस्त्रीचा आदर करायला शिकवला. का शिकवला? मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा लोक मला विचारतात, का तुम्हाला माणसांबद्दल एवढं आकर्षण काय? माझा मित्र मध्यंतरी पंजाबला गेला होता. पंजाब फिरून आल्यावरती मला म्हणाला, ताई तू नेहमी सांगत असतात तुमच्या राजांनी गडकिल्ले सांभाळले, तुमच्या राजांनी गडकिल्ल्यांसाठी बलिदान दिले. पण मी जेव्हा गेलो पंजाबला, राजस्थानचे बघितले गडकिल्ले, त्यावेळी तिथल्या राजांनी स्वतःसाठी महाल सुद्धा बांधले. तुमच्या राजाचा एक सुद्धा महाल बघायला मिळत नाही. लाल महाल तो सुद्धा शहाजी महाराजांनी बांधला. उभे आयुष्यात कधी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी महाल बांधला नाही. का बांधला नाही हो? कधी प्रश्न पडलाय? कारण बाहेरच्या राज्यातील राजांनी त्यांच्या महालात बायका नाचवल्या. माझ्या राजाने महाल नाही बांधले, माझ्या राजाने 365 गडकिल्ले बांधले आणि या गडकिल्ल्यांच्या जोरावर इथल्या बायका वाचवल्या. अहो, हे गडकिल्ले आपल्याला सांगतात की महाराजांचं नवचैतन्य म्हणजे काय. मोबाईल नव्हतं त्यावेळी, हे जे बोलण्याचं साधन आहे हे नव्हतं त्यावेळी. मग काय करायचे महाराज? रायगडावरती गेल्यावर नगरखान्यापाशी उभं राहायचं. तिथून अत्यंत हळू आवाजात बोलायचं, सिंहासनापर्यंत खूप मोठ्या आवाजात ऐकू येईल. अत्यंत हळू आवाजात बोला, आजही बोला नगरखान्यापाशी, सिंहासनापर्यंत खूप मोठ्या आवाजात आणि स्पष्ट ऐकू येईल. हे महाराजांनी तंत्र निर्माण केले रायगडाचे. बघा ना, मोबाईल नव्हते त्यावेळी. मग कसं कळायचं महाराजांना? तानाजी मालुसरेंनी कोंडाणा घेतला. कसं कळालं महाराजांना की मिस कॉल टाकला, कोंडाणा घेतला म्हणून? तर नाही, तानाजी मालुसरेंनी गवताची गंजी पेटवून पांढरा धूर केला. महाराजांना राजगडावरती समजलं तानाजींनी गड घेतलाय, गड फत्ते केलाय. पांढरा धूर म्हणजे गड घेतल्याची निशाणी होती, तर काळा धूर म्हणजे स्वराज्यावरती एखादं संकट आलं याची निशाणी होती. स्वराज्यावरती एखादं संकट आलं की रायगडावरती काळा धूर केला जायचा. तो रायगडावरील काळा धूर बघून तो तोरण्यावरती केला जायचा. तो तोरण्यावरील काळा धूर बघून तो राजगडावरती केला जायचा. राजगडावरील तो काळा धूर बघून तो आजूबाजूच्या किल्ल्यांवर केला जायचा. तो आजूबाजूच्या किल्ल्यांवरील तो काळा धूर पन्हाळ्यावर दिसायचा. मग पन्हाळ्यावर काळा धूर केला जायचा आणि मग तो पन्हाळ्यावरील काळा धूर सिंधुदुर्ग किल्ल्यावर दिसायचा. मग सिंधुदुर्ग किल्ल्यावर काळा धूर केला जायचा. 10 ते 15 मिनिटांच्या आत स्वराज्यातील 365 गडकिल्ल्यांवर निघण्याची किंवा वाईट बातमी पोहोचायची. एकमेव स्वराज्य आहे, महाराजांचं स्वराज्य आहे. बाहेरची लोक येतात, बाहेरची लोक बघून जातात. ज्यावेळी बाहेरच्या राज्यात जाल ना, त्यावेळी तिथली पुस्तकं वाचाल. त्यावेळी त्यांच्या पुस्तकात आपल्या राजाचा इतिहास बघायला मिळतो. आमच्या पुस्तकात शिवाजी महाराज 2 मार्काला, संभाजी महाराज 1 मार्काला, ज्ञानेश्वर तुकाराम महाराज तर काढूनच टाकले. परवा दिवशी माझी मैत्रीण मला भेटायला आली आणि मला म्हणाली, काय ग शिवाजी महाराज किती मार्काला पडतील? मी तिला म्हणाले, पडतील कसं, ज्यांनी महाराष्ट्र उभा केलाय. नाही वाचत आपण दुसऱ्याच गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांना दाखवत असता. महाराजांच्या इतिहासातून एक गोष्ट शिकायची. महाराजांनी त्या रयतेला जगण्याचं नीट निर्माण करून दिलं. महाराजांनी मावळे कसे निवडले? महाराजांचा राज्याभिषेक सोहळा होता. महाराज
कारण इथला गुप्त हेर कोण आहे इथल्या रयतेला सुद्धा माहिती नाही. अनेकांनी स्वतःचे बलिदान दिले. रायगड बांधला हिरोजी इंदलकरांनी. महाराज इंदलकरांना म्हणाले, इंदलकर रायगड कसा बांधतात? इंदलकर म्हणाले, महाराज खूप सुंदर बांधला. वर गेले तर हवा, खाली गेला तर पाणी, शत्रूवर जाऊ शकत नाही इतका सुंदर बांधला. दुसऱ्या दिवशी एक घटना घडली. एक हिरकणी नावाची स्त्री आपल्या ताण्या बाळाला दूध पाजण्यासाठी कडा उतरून खाली आली. खबर महाराजांना कळाली. महाराजांनी त्या हिरकणीला बोलवायला ठरलं. महाराजांचं राजकारण बघा. महाराजांनी त्या हिरकणीचा सत्कार हिरोजी इंदलकरांच्या हस्ते केला आणि म्हणाला, इंदलकर काय म्हणाला होता? वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रूवर जाऊ शकत नाही. मग हिरकणी खाली गेली कशी? त्यावेळी इंदलकरांनी दिलेले जे उत्तर आहे ते वाक्य प्रत्येक मायमौलीने साठवून जावं. इंदलकर असं म्हणतात, महाराज ती या महाराष्ट्रातील आई आहे आणि एक आई आपल्या लेकरासाठी काही करू शकते. हे इंदलकरांचे वाक्य. किती लोकांनी रायगड बघितला? हात उंच करा. बघितला आम्ही बघितला. इतक्याच लोकांनी रायगड बघितलाय? हो. हात खाली करा. गोव्याला किती लोक गेलती? कुठं? हात वरती करा. हो नाही. तिकडं बरं जायला सुचतंय तुम्हाला? आयुष्यात